तुम्हाला 40 वर्षाचा हिशोब मागतो, बाकीचं काय? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सुज्ञ आहात, निदान आपण नव्या पिढीमध्ये आहोत. मागच्या पिढीला तुम्ही विचारा की आज 25-30 वर्षापूर्वी या शहराची परिस्थिती काय होती. या शहरात टोपली संडास होते, डोक्यावरनं मैला वाहून नेला जायचा, रस्त्यावरती कचरा कुंड्या असायच्या, रस्ते नव्हते, मातीचे रस्ते होते, मिणमिणते दिवे होते. अशा परिस्थितीमध्ये हे शहर डेव्हलप करायला आपण घेतलं. स्वर्गीय परिचारक साहेबांनी आपलं आयुष्य सगळ्या शहरासाठी खर्ची घातलं. आज जे पंढरपूर दिसतंय ते गेल्या 40 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष जे काय असतील त्यामध्ये केलेल्या कामाचा आहे. आज एवढा मोठा विस्तार झाला पंढरपूर शहराचा. 15-16 हजाराचं गाव आज 1.5 लाखावर धापट वाढलेलं आहे. 1985 ची तुलना केली. आज 40 वर्षाचा हिशोब मागणाऱ्यांना माझे एक आव्हान आहे. तुमच्या हातात सत्ता होती 10 वर्ष, 11 वर्ष. 2009 साली स्वर्गीय भारत भालके यांनी एक मुलाखत दिली होती. एसटी स्टँड पासून रेल्वे स्टेशन पासून मंदिराकडे जाताना एकही इथं उतारी नाही, स्त्रियांसाठी स्वच्छतागृह नाही. तुमच्या हातात 11 वर्ष सत्ता होती विधानसभेची. लोकांनी सांगितलं आम्हाला तुम्ही आता थांबा, ह्याला निवडून देतो. 11 वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा ना. तुम्हाला एक मुतारी जर बांधता आली नसेल 11 वर्ष, तर हे अपयश कोणाचं? तुमचं का आमचं? 2009 पासून मी सत्तेवर नाही, माझं कुटुंब सत्तेवर नाही, आणि हिशोब विचारतात आम्हाला तुम्ही काय केलं. तुम्ही सांगा ना तुमच्या 12 वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं. कुठेतरी एसटीचे थांबे आणि हायमास्ट याच्याशिवाय काय या शहरात उभं केलं? एक काम, एक जरी काम भालकेंनी दाखवलं की आमच्या वडिलाच्या कार्यकाळामध्ये 10.5 वर्ष 11 वर्षामध्ये मी योजना पंढरपूर शहरासाठी आणलेली आहे, एक काम दाखवावं, मी उद्या निवडणुकीतनं माघार घेईन. एक या मतदारसंघामध्ये, या पंढरपूर शहरामध्ये फक्त यायचं, कुठेतरी भावनेवर बोलायचं. अरे भावना किती दिवस चालते अशी? 21 साली तुम्ही असंच भावनेवर बोलला, डोळ्यात पाणी आणून रडला, जनतेनं तुम्हाला परिवर्तन करून बाहेर काढलं. 25ला परत तुम्ही तीच प्लेट लावली. अर्ध स्वप्न राहिले परिवर्तन करायचे, अधुरं स्वप्न राहिले. काय परिवर्तन करायचे? विठ्ठल सहकारीत परिवर्तन लोकांनी केलं, तुमच्याकडे कर्तृत्व देऊन बघितलं. अर्जुन बँक कुठं आहे आज ते लोकांनी बघितलं. जिल्हा परिषदेला तुम्हाला लोकांनी पराभूत केलं. विधानसभेमध्ये तुम्हाला आम्हाला म्हणतात तुम्ही मागच्या दारानं, तू कुठं पुढच्या दारानं? तू मागच्या दारानंच आहे ना. तेव्हा टीका करणं सोपं आहे, दुसऱ्याची रेग पुसणं सोपं आहे, स्वतःची रेग मोठी मारणं हे गरजेचं आहे. तेव्हा आमचा हिशोब मागताना मी तुम्हाला जाहीरपणे हिशोब सांगितला काय केलं ते. तेव्हा ह्या महोदयांनी सांगावं की 10.5-11 वर्षाच्या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये ह्या योजना पंढरपूरसाठी मी आणल्या आणि ही कामं केली, त्याचा हिशोब त्यांनी शिवतीर्थावरती द्यावा असं माझं आव्हान आहे. मला कॅरोडरचा प्रश्न मंदिर परिसरातील विरोधकांनी एक लक्षात घ्या, पंढरपूर शहराची सगळी अर्थव्यवस्था ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरती आहे. या ठिकाणी काय कुठले मोठे खाण उद्योग नाही आहेत, स्टीलचे उद्योग येणार नाही आहेत, तिथं IT पार्क सुद्धा आता येऊ शकत नाही. आपली इंडस्ट्री आहे ती ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री, शेतीवरती आधारित आहे. इथल्या लोकांना हाताला काम द्यायचं. त्याच्याकरता मग इथं सगळ्यात पॉवरफुल कुठला जर सेक्टर असेल तो आहे टुरिझम, पर्यटन. विठ्ठलाकरता देशातनं लोक येतात. मग हे विठ्ठलाकरता येणाऱ्या लोकांची संख्या ही जर वाढली, त्यांचा इथं स्टे वाढला, त्यांनी जर आर्थिक इथं पैसे देऊन खर्च केले, तर इथलं अर्थकारण सामान्य माणसाच्या गोरगरिबाच्या हातात तो पैसा जाऊन मजबूत होणार आहे. आणि त्याकरता भारत सरकारने एकटं पंढरपूर नाही तर देशातली जवळजवळ 50-60 तीर्थक्षेत्र आहेत की ज्यांना प्रभावीपणे अंमलबजावणी करून चांगल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाची करायचं नियोजन केलं. मग तिथं पाणी असेल ते पाणी चांगलं कसं राहील, रस्ते कसे राहतील, रेल्वे कसे राहतील, विमान सेवा कशा मिळतील, त्या दृष्टीनं काम सुरू आहे. आपण बघितलं की नॅशनल हायवेचं जाळं आलं पंढरपूर पर्यंत, लोणंद पंढरपूर रेल्वेचं काम झालं सुरू, मुंबई कनेक्टिव्हिटी होईल काही दिवसामध्ये, पुढच्या 1-2 वर्षामध्ये. आता सोलापूर विमानतळ त्या ठिकाणी चालू केलं, त्यामुळे परदेशात येणाऱ्या लोकांना 1 तासामध्ये पंढरपूरला येणं सोपं झालं.
वारीच्या ठिकाणी आपण बघतो की वारीच्या कालखंडामध्ये स्वच्छ सुंदर वारी करण्याकरता सरकारचं नियोजन सुरू आहे. त्याचा उद्देश असा आहे की हे गाव चांगलं तीर्थक्षेत्र म्हणून निर्माण व्हावं आणि इथं येणाऱ्या भाविकाला वारकऱ्यांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्या. मग कुठलंही काम करत असताना कुठेतरी कोणीतरी पायाचा दगड झाल्याशिवाय कोणीतरी शिखरावरती जाऊ शकत. मंदिर परिसरामध्ये 2084 साली पहिल्यांदा जेव्हा मास्टर प्लॅन झाला तेव्हा अशीच टीका झाली, कशाला मास्टर प्लॅन पाहिजे, कशाला गर्दी पाहिजे, माणसं कुठे येतात, काय येतात. पण आज आपण बघतोय की पंढरपूर शहरामध्ये प्रचंड वाहनाची कोंडी होती, गर्दी आहे. शनिवार रविवारी 2-2 लाख लोक शहरामध्ये येतात. हे कधी अपेक्षित नव्हतं. आज ही 2 लाखाची संख्या उद्या 5 लाखावर जाणार. उद्या आज 10 लाख, 20 लाख, 25 लाख वारकरी येत आहेत, ती उद्या 50 लाखावर जाणार यात्रा काळ. गर्दी वाढतच जाणार आहे. आणि त्यासाठी म्हणून जे काही करावं लागेल ते करायचं शासनाचं नियोजन. कॉरिडॉर शब्द कुठनं आला मला माहित नाही. शासनाच्या कागदोपत्री असा कुठलाही कॉरिडॉर नावाचा शब्द नाही. मंदिर परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की इथं ज्या सुविधा करत असताना एकही माणूस त्या ठिकाणी कुठल्याही त्याला मिळणाऱ्या व्यवसायापासून वंचित राहणार नाही. एकही दुकानदार असा शब्द त्यांनी दिलेला. समजा कोणाचं जर ऍक्टिव्हेशन करावं लागत असेल, घर घ्यावं लागत असेल तर त्याला चांगला मोबदला, न भूतो न भविष्यती असा मोबदला देऊ असा शब्द त्यांनी वापरला. शेवटी कसं आहे की डेव्हलपमेंट करतो आपण. आता रस्ते रुंद होतात, 2 मीटर, 3 मीटर, 1 मीटर घरं पाडावी लागतात, त्याला नगरपालिका शासन मोबदला देतं. तुम्ही लोक पुन्हा आमच्यावर टीका करता, वाहनं जाऊ शकत नाही, माणसं फिरू शकत नाही, पार्किंगच्या व्यवस्था डेव्हलप करायच्या असतात, पाण्याच्या टाक्या उभा करायच्या असतात, त्याच्याकरता जागा लागते. आणि ती जागा लागत असताना जर एखादी गोष्टी घेत असेल, आज नॅशनल हायवे आले, हवेत ना आले का, जमिनीवरनं झाले नाही. तर जमीन मालकांना मोबदला दिला म्हणून त्यांनी खुशीनं जमीन दिल्या का नाही. तेव्हा कुठल्याही दुकानदाराला विस्थापित न करता, कोणाचाही रोजगार हिसकावून न घेता चांगल्या पद्धतीनं मंदिर परिसराची व्यवस्था व्हावी याबाबत आम्ही सगळे आग्रही आहोत. आम्ही नागरिकाच्या बाजूने या ठिकाणी उभं राहतोय. देवेंद्रजी बरोबर माझा सतत पत्रव्यवहार शासनाबरोबर चालू आहे. मी आमदार समाधान दादा आम्ही दोघंही मांडतोय की इथं लोकांना विश्वासात घेऊन, लोकांच्या मनामध्ये काय हे समजून घेऊन प्रशासनानं हे काम करावं, जेणेकरून लोकांमध्ये नाराजी न राहता आनंदानं सगळ्यांनी ही गोष्टी स्वीकारून त्यातनं मार्ग पुढे कसा काढता येईल त्या संबंधीचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे ज्यांना यात विषय माहित नाही, काही देणं घेणं नाही, कधी मंदिरामध्ये आयुष्यात जात नाही, त्यांना आज मंदिर परिसराचा पुळका आला. कारण त्यांना माहित आहे की परिचारकांनी गेल्या 40, 50, 60, 70 वर्ष जे काय आमच्या 2-3 पिढ्या काम करतोय, आम्ही कुठल्या भागाचा, कुठल्या गावाचा, जातीचा विचार केला नाही. आम्ही सगळ्या पंढरपूरचा विचार केला, येणाऱ्या भाविकाचा विचार केला. त्यामुळे योग्य असेल त्याच कामाला आपण शासनाला मदत करण्याची भूमिका आमची आहे. पण ते करत असताना इथला नागरिक विस्थापित न होता, इथला नागरिक नाराज, दुःखी न होता, वंचित न राहता हे काम कसं पूर्ण करता याच्याकडे आमचा आग्रह. लक्ष्मण पापरकर भाऊ वारंवार नगरपालिकेत त्यांचा मुलगा आहे, ते सुद्धा ते नगरसेवक पदाचं पद भोगले. तरी नगराध्यक्ष पदात हे उमेदवार तुम्ही त्यांना त्यामागचं स्वच्छतेचं गणित काय, कोणाला केलं पाहिजे. विलास साळुंके नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, त्यांच्या मंडळीला केलं. नागेश भोसलेची बायको, नागेश भोसले काय असेल तर तुकाराम महाराज होते का, त्यांच्या मंडळीला केलं. दगडू अण्णा धोत्रे, पांडुरंग गंटी, वामन बनपट्टी, सतीशराव मोळे, बाबा देवडीकर, बाबा आदटराव, नारायणराव धोत्रे, किती लोक सापडतो मला, एक ना अनेक, सगळे अरुण कंट्री, असे सगळे नगराध्यक्ष केले. निष्ठावंताला वेळ दिला असं मला. त्यामुळं लक्ष्मण पापरकर हे जवळजवळ 1990 सालापासून नगरपालिकेत निवडून जातात म्हणजे लोक त्यांना स्वीकारतात. आणि ही निवडणूक आहे, ही कार्यकर्त्याची निवडणूक. ओपन जागा होती. मलाही माझ्या कुटुंबातलं, माझ्या बायकोला, माझ्या पुतण्याच्या बायकोला, कुणाला तरी भावाच्या बायकोला, महिलेला उभा करता आला असतो. काय नव्हतं माझ्याकडे, साधनं होती, सगळं होतं.
कार्यकर्ते होते, मतदार होते, इथल्या जनतेबरोबर आमची 24 तास नाळ जोडलेली आहे. तरी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता गरिबीतनं वर आलाय, बाजार हाट करणार आहे. त्याचा बाप काय कुठं आमदार नव्हता, मिरचीचं दुकान होतं त्या. मिरच्या विकत होती. ती सुनबाई, तिचे वडील तर पकालीतनं पाणी व्हायचे रेड्यावरती पकाल घेऊन. ती काय कुठल्या आमदारची सून नाही, खासदारची सून नाही, साखर कारखानदाराची सून नाही, तिने कुठनं गबाळ गोळा करून आणलेलं नाही. कष्ट करून ती माणसं मोठी झाली. अशा कष्टकरी माणसाला, सामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला आम्ही उमेदवारी दिली. आणि भाजपचा डीएनए हा गरिबाचा डीएनए, भाजपचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए, सर्वसामान्य वंचित शोषित पीडित माणसाचा डीएनए. त्यामुळे समाजातल्या शेवटच्या घटकातल्या माणसाला आम्ही उमेदवारी दिली. माझ्याकडे अनेक नेते मंडळींच्या सुना होत्या, त्यांना उभा करता आला असतं मला, पण मी ती केलं नाही. कारण आम्ही शेवटच्या माणसाबरोबर बांधलेलो आहोत. त्यामुळे शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक साहेबांची होती आणि तीच आमची सगळ्याची असल्यामुळं आम्ही सर्वसंमतीने सगळ्याशी चर्चा करून नगरसेवकांची सगळ्या बाबा काय करायचं आणि त्यातून एक मुखानही उमेदवारी पुढे आली. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पापरकरांच्या मंडळीला उमेदवारी दिली. फ्लायओव्हरचं चुकीचं हे केलं जातं, अफवा केली जाते त्याबद्दल काय अफवा म्हणजे काय? अफवा म्हणजे काय अपेक्षित, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? अफवा म्हणजे त्यांनी असं सांगतात की इथं आवश्यकता नव्हती, ब्रिज बांधायला लागली. काय केलं? इथपर्यंतच तुम्ही काय आता पंढरपूरचे नागरिक आहात. थोडा जरी पाऊस पडला तरी त्या इंदिरा गांधी चौकाच्या त्या अंडरपास खाली पाणी साठतं. 2-3 वर्षापूर्वी स्वतः अजितदादांना त्या ठिकाणी तिथल्या कार्यकर्त्यांनी थांबवून दाखवलं की जावी तर पूल झाला पाहिजे, पण राज्य शासन रेल्वेवरती पूल बांधलं. रेल्वेमुळं पंढरपूर शहराचे 2 भाग झाले. बेसिकली तुम्ही डेव्हलपमेंट बद्दल बोलताय का अडचणीबद्दल बोलताय? कोणाची अडचण आहे? इथे जर तुम्ही मोकळ्या जागेत गणपतीची मंदिरं बांधताय, खुकी टाकताय आणि लोक मात्र वर्षानुवर्षे त्या पुलाखालच्या पाण्यातनं वाहनं घेऊन जाताय, जॅमिंग होतंय, अपघात होत आहे. मार्केट यार्ड पशी कोणाचा माझा काय धंदा नाहीये, इकडे बसते चौकाकडे माझी काय दुकानदारी नाहीये. पंढरपूर शहरातला जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, जो इंदिरा गांधी चौकात किंवा सरगम चौकामध्ये कायमचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम होतात. रेल्वेच्या जवळजवळ 950 बसेस त्या शहरामध्ये येतात रोज, आणि त्या सगळ्या बसेसना त्या पुलाखालनं यावं. ऊसाची वाहतूक आज पंढरपूर शहराच्या बाहेरून 4-4 किलोमीटरवरून जाते, कारण त्या ब्रिजच्या खाली ती वाहनं बसत नाही. पण ही करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? मी तर म्हणतो तुम्ही पत्रकारांनी असे मुद्दे मांडणाऱ्या मूर्ख ह्या नेते मंडळींचा पर्दाफाश केला पाहिजे. मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84.